नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईतल्या काही युवकांनी त्यांच्यावरती एक प्रेरणा गीत बनवलंय। मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते या सीडीचं प्रकाशन झालं। याच मोदी सॉंगच्या भविष्यात मोबाईल रिंगटोन्स आणि कॉलर ट्यूनही बनवल्या जाणार आहेत। मोदींच्या जीवनावर आधारित हे गाणं काही भाजपच्या प्रचार यंत्रणेनं बनवलेलं नाही, तर हे गाणं बनवलं मुंबईतल्या ITANsनं, ते स्वखर्चातून। नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या मोदी अल्बमचं प्रकाशन झालं। हा अल्बम मोदींना वाढदिवसाची अनोखी म्युझिकल भेट म्हणून दिला जाणार आहे। नरेंद्र मोदी जी के फैन है, तो हम सोचे थे कोई तो जरिए से हमको इस भारत के यूथ को जगाना था, ताकि वी वांट टू सी हिम एज द नेक्स्ट प्राइम मिनिस्टर। सो वी थॉट विद दिस सॉन्ग इस गाने के जरिए हम यूथ को जगा सके, ताकि वो भी इंस्पायर हो जाए एंड ताकि नरेंद्र मोदी जी का जो विजन है वो सच हो जाए। याच गाण्याच्या भविष्यात मोबाईल रिंगटोन्स आणि कॉलर ट्यून्सही बनवल्या जाणार आहेत। मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीच ही माहिती दिली आहे। इथल्या युवकांनी केलेलं गाणं हे त्यांना भेट म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही अर्पित करतोय। ह्या गाण्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी, रिंगटोन्स, म्युझिक्स, ह्या काय काय करता येतील, त्या सगळ्या माध्यमातून मुंबईकरने तर देशभरातल्या युवक युवती आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कॉलर ट्यून ते रिंगटोन्स ह्याचंही काम आम्ही येण्या काळात करणार आहोत। भाजपने नरेंद्र मोदींना 2014 साठी पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर केल्यापासून त्यांच्या समर्थकांमध्ये एक आगळाच उत्साह संचारलाय। हाच उत्साह द्विगुणित करण्यासाठी ही अशी नमोह नायकम सारखी गाणी मोदींना निवडणुकीच्या वातावरण निर्मितीसाठी नक्कीच मोठी फायदेशीर ठरणार, यात शंकाच नाही। तुषार शेटे, TV9 मुंबई। या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची।